ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प 6,000 कोटींच्या पुढे झेपावला असला तरी तिजोरीची स्थिती बिकट असल्याचं समोर आलंय. त्यामुळे क्लस्टर विकास, टर्शरी प्लांट आणि नाल्याचं पाणी शुद्ध करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी म्युनिसिपल बॉन्ड आणि ग्रीन बॉन्डच्या गोंडस नावाखाली प्रशासन आता थेट बाजारातून कोट्यावधींचं कर्ज उचलण्याच्या तयारीत आहे. आधीचे 33 कोटीचं कर्ज आणि 2,100 कोटींची देणी डोक्यावर असताना नव्या कर्ज रोखीमुळे ठाणे महापालिका बाजारीच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त होते. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महासभेत 6,221 कोटी 12 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. कोणतीही करवाढ दरवाढ नसलेला हा अर्थसंकल्प ठाणेकरांना दिलासा देण्यात दिलाय. अर्थसंकल्पामध्ये पर्यावरणाभिमुख विकास कामांची यादी आहे. जुनेच प्रकल्प पुन्हा नव्यानं सादर करण्यात आले असून त्यांच्या पूर्णत्वासाठी निधी उभारण्याची कसब या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. त्यासाठी महसुली उत्पन्न वाढवणं आणि खर्चाचं नियोजन यावर भर देण्यात आला आहे. शाश्वत पायाभूत सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, STP आणि क्लस्टर डेव्हलपमेंट इत्यादी प्रकल्पांसाठी निधी उभारण्याच्या दृष्टीनं ठाणे महापालिकेनं म्युनिसिपल बॉन्ड आणि ग्रीन बॉन्ड उभारण्याचं नियोजित केलं आहे. हे कर्ज राखे अनुक्रमे पायाभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक उपक्रमासाठी वापरले जाणार असल्याचा दावा प्रशासनानं केलाय. वास्तविक आशियातील सर्वात मोठी क्लस्टर योजना ठाणे महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. खाजगी विकासकांचाही यामध्ये समावेश करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र नियोजनासाठी लागणारा निधी उभारण्याचं आव्हान पालिकेसमोर आहे. क्लस्टर, अमृत 2.0, STP सारख्या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या निधीचा 50% हिस्सा अर्थात सुमारे 277 कोटीहून अधिक निधी उभा करण्यासाठी पालिका बॉन्ड्स आणि कर्जाचा आधार घेते. 2026-27 पर्यंत आणखीन 62 कोटींचं कर्ज अपेक्षित धरल्यानं पालिकेची आर्थिक स्थिती खालावण्याची चिन्ह आहेत.